सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसला. समित्यांच्या निवडीही पार पडल्या आणि या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपनं केलेल्या राजकीय हालचालींची चर्चा झाली. मंत्री जयकुमार गोरेंचा मास्टर स्ट्रोक देखील चांगला चर्चेत राहिला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं 20 मार्च रोजी झालेल्या जिल्हा परिषद निवडीवर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. अशात पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर आहेत. या सगळ्या राजकीय खेळात फक्त भाजपचे मंत्री जयकुमार गोरे हेच कारणीभूत होते का? तर नाही. त्यांच्यासोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कराडचे अतुल भोसले, मनोज घोरपडे यांचाही महत्त्वाचा सहभाग होता. म्हणजेच कराडच्याही मंत्र्यांचा, नेत्यांचा सहभाग होता. मात्र जर तुम्ही संपूर्ण चित्र बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपचा राजकीय फायदा झाला हे खरं आहे. पण वैयक्तिक पातळीवर सर्वाधिक फायदा झालाय तो मंत्री जयकुमार गोरे यांनाच. इथंच खरी ट्विस्ट सुरू होते. इतकं सगळं घडून आल्यानंतरही अतुल भोसले आणि मनोज घोरपडे यांच्या वाटेला मात्र अपेक्षित राजकीय बळ आलं का? की उलट पक्षात त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे? नेमकं काय घडलंय? मी असं का म्हणतीये? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 129 गणांसाठी एकूण 67.80% मतदान पार पडलं होतं. यानंतर निकाल लागला. अशात सातारा या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराची धुरा भाजपकडून मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे होती. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. आणि इथंच ट्विस्ट घडला. महेश शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. या सगळ्या घडामोडींनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आणि महेश शिंदेंवर कारवाई करावी अशी मागणीही पुढे येत होती. आता बघा, प्रिया शिंदे या खटावमधून म्हणजेच खटाव गटातून निवडून आल्या होत्या. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे मान खटावचे आमदार आहेत मंत्री जयकुमार गोरे. हे विशेष करून मी का सांगते हे तुम्हाला पुढे स्पष्ट होईलच. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जोरदार प्रयत्न करण्यात आले. मकरंदबा पाटील, नितीन पाटील तसेच शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांनीही या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. आणि निकाल लागला. 20 मार्चला सातारा जिल्ह्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडल्या. आणि या निवडीत जे घडलं ते अगदी म्हणजे भाजपनं देखील आपापल्या पक्षांना सदस्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर महिन्याभरापूर्वीच म्हणजे 15 दिवस पूर्वीच आपल्या सगळ्या नेत्यांना रिसॉर्टवर पाठवलं होतं घोडेबाजार होऊ नये म्हणून. कोणाकडेही कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हतं. 65 पैकी भाजपकडे 27 जागा होत्या. बहुमतासाठी 33 ची गरज होती. राष्ट्रवादी 20 आणि शिवसेना शिंदे गट 15 यांनी एकत्र येत भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य फोडण्यात आले. एका अपक्ष सदस्याच्या पाठिंब्यासह भाजपनं 33 मतं मिळून सत्ता काबीज केली. अगदी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला, बाचाबाची झाली, शंभूराज देसाई जखमी झाले, असं भयंकर प्रकार घडले. याबद्दल सांगणारे अनेक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलेत, ते तुम्ही आवर्जून पहा. आणि मग यानंतर 4 एप्रिलला पार पडल्या या सभापती पदाच्या निवडणुका. आता या सभापती पदाच्या निवडणुकीत कोणाकोणाची नियुक्ती झाली यावर नजर फिरवणं अनिवार्य. तर बघा, समाज कल्याण सभापतीपदी भाजपचे सदस्य ऋषिकेश धायगुडे यांची निवड झाली. तर महिला व बाल कल्याण सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे यांची निवड करण्यात आली. विशेष समितींच्या सभापतीपदी भाजपच्या तेजस्विनी कदम तर राष्ट्रवादीच्या सर्वात पहिल्यांदा फुटलेल्या सदस्या लता कर्णे यांची निवड विशेष समितीच्या सभापतीपदी करण्यात आली. त्यामुळे आता अध्यक्ष उपाध्यक्ष नंतर सभापती पद देखील भाजपनं आपल्याकडे घेतलं हे स्पष्ट दिसते. आता जर असं बारकाईनं या सगळ्या निवडीकडे पाहिलं तर एक गोष्ट महत्त्वाची समोर येते, ते म्हणजे प्रिया शिंदे ज्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या त्या खटाव गटातून निवडून आल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्या लता कर्णे या बुध गटातून निवडून आल्यात. शिवाय विशेष समितीच्या सभापती निवड झालेल्या तेजस्विनी कदम या देखील पुसे सावळे गटातून निवडून आल्यात. आता हे सगळे गट आणि त्यांचा भौगोलिक संदर्भ पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे हा भाग प्रत्यक्षात खटाव तालुक्याशी संबंधित आहे. सरळ भाषेत सांगायचं झालं तर अध्यक्षपद आणि 2 महत्त्वाची सभापती पदं ही तिन्ही पदं खटावच्या वाट्याला गेली आहेत. आणि खटावचं प्रतिनिधित्व कोण करतं तर मंत्री आणि आमदार जयकुमार गोरे. म्हणजे ज्या संपूर्ण राजकीय गणितात भाजपचा फायदा झाला
हे जरी खरं असलं तरी सगळ्यात मोठा आणि थेट राजकीय फायदा कुणाला झाला असेल तर तो जयकुमार गोरे यांना हे नाकारता येत नाही. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर तब्बल 17 वर्षांनी खटाव तालुक्याच्या वाटेला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद याशिवाय 2 महत्त्वाच्या विषय समित्यांची धूर आली. त्यामुळं या संपूर्ण घडामोडींचा पट पाहिला तर खटावसाठी ही बंपर लॉटरी ठरली आहे. आणि या सगळ्या घडामोडीतून एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्षपद भाजपच्या खात्यात यावं यासाठी मग फक्त मंत्री जयकुमार गोरे यांनीच प्रयत्न केले का आणि म्हणून हे सगळं त्यांच्याकडे गेलं का? तर नाही, असं अजिबात नाही आहे. या संपूर्ण राजकीय समीकरणात मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कराडचे अतुल भोसले, मनोज घोरपडे यांचाही सहभाग होताच की. खरं तर सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्या अध्यक्षपदाचा मान हा कराडच्या आबासाहेब पार्लेकर यांना मिळाला होता. त्यामुळे यावेळेस अध्यक्षपद नाही मिळालं तर किमान उपाध्यक्षपद किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषय समितीचं सभापतीपद देताना तरी कराड आणि पाटणचा विचार व्हायला हवा होता, अशी चर्चा कराडमधील सदस्य आणि कार्यकर्त्यांमध्ये जोर धरताना दिसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की ही पदं मिळवण्यात अतुल भोसले आणि मनोज घोरपडे कुठंतरी मागे पडले का की जयकुमार गोरे यांच्या आक्रमक राजकीय शैलीमुळे आणि अचूक मॅनेजमेंट टायमिंगच्या चालीमुळे त्यांना संधीच मिळाली नाही? कारण जर नावांचा विचार केला तर सौदापूर गटातील सागर शिंदे, पाटणचे राजेश पवार आणि धनंजय ताटे यांची नावं चर्चेत होती. मात्र अंतिम क्षणी ही सगळी नावं मागं पडली आणि अध्यक्षपदासह 2 महत्त्वाचे सभापतीपद थेट खटावकडेच गेली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपनं साधलेले हे राजकीय यश मास्टर स्ट्रोक मानलं जात असताना त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल तर तो खटाव तालुक्याला हे दिसतंय. मात्र कराड, पाटण यांच्याकडं साधं सभापतीपद तरी मिळवण्यात अतुल भोसले आणि मनोज घोरपडे अपयशी झाल्यानं त्यांच्यावर आता खरंच आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे का, असा सवाल उपस्थित होतं. या सगळ्या निवडीवर, घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.